साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा ये शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा भक्त मारिता हकेला धावतो राजा शिर्डीचा नवसाला पावतो भक्त मारिता हकेला धावतो राजा शिर्डीचा नवसाला पावतो रंग असो वासो तोराव तिथे ना धर्म जाती ना भेदभाव सारे मिळून घेती या धाव म्हणून बाबांचं गाजतय नाव नौका अडलेली तो किनारी लावतो राजा शिर्डीचा नवसाला पावतो पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पण भारी देवा बाई पण भारी र बाई पण भारी देवा बाई पण भारी र बाई पण भारी नमस्कार नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की खरंच तुमच्या माऊली खरंच तुमच्या घरात प्रवेश केल्याच्या नंतर सर्वात प्रथम दर्शन झालं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि खरंच आज तुमच्या घरात खूप प्रसन्न वाटलं माऊली आपलं नाव भारती बाळकृष्ण घाडी भारती बाळकृष्ण बाळकृष्ण घाडी आणि त्यांचं पूर्ण नाव बाळकृष्ण नारायण घाडी. वा वा म्हणजे बाळकृष्ण सुद्धा याच ठिकाणी आहेत नारायण सुद्धा याच ठिकाणी आहेत मला वाटलं बाळकृष्ण म्हटल्याच्या नंतर मला असं वाटलं असतं की राधा किंवा असं पण तुमचं नाव सुद्धा भारती म्हणजे आपण ज्या भारत देशामध्ये राहतो त्याच देशाचं नाव म्हणजे त्याच्यावरून तुमचं आल्या आल्या छत्रपतींचं दर्शन आणि नाव भारती म्हणजे तुमचं देशप्रेम जे आहे ते खरंच या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे तर माऊली आताच या ठिकाणी साई चाळ कमिटीच्या वतीने या रामनवमी उत्सवानिमित्त खेळ पैठणीचा आणि बाई पण बाई पण भारी देवा हा अहो इतका मोठा छान शब्द आहे बाई पण भारी देवा हा त्या तितक्याच जोशाने तो उच्चारला गेला पाहिजे बरोबर की नाही आणि तुमचं भारी पण जे आहे ते तुम्ही त्या स्पर्धेत दाखवून दिलेलं आहे आणि त्या सेमीफायनल मध्ये तुम्ही विजेत्या ठरलेले आहात आणि आता येणाऱ्या 6 तारखेला जी फायनल आहे त्या फायनलला जाण्यापूर्वी आणि ह्या स्पर्धेत भाग घेताना तुम्हाला कसं वाटलं आणि आता जिंकल्याच्या नंतर कसं वाटते ते तुम्ही जरा 2 शब्दात व्यक्त व्हा खेळताना पण म्हणजे असा आनंद वाटला हा आणि उत्साहाने म्हणजे असं मजा पण आली खेळताना हा चांगलं मजा आली म्हणजे मजा आली वा वा आणि म्हणजे ज्यावेळी तुम्ही ती स्पर्धेत भाग घेत होता जिंकल्यावर अजूनच मजा आली म्हणजे असं खूप आनंद झाला म्हणजे तुम्हाला ठरवूनच गेलेलं का की मी हो मी जिंकणार म्हणून अरे वा काय हिंमत आहे अशी हिंमत प्रत्येक महिलेमध्ये जर असेल तर ती कुठल्याही स्पर्धेत गेली तरी तिथून नंबर आणणारच हे नक्कीच आहे आणि हाच जोश तुम्ही पुढच्या येणाऱ्या 6 तारखेला दाखवणार आहात का हो दाखवेल म्हणजे तिथे सुद्धा तुम्ही नक्की जिंकून येणार हो, आहात जिंकून येईल. नक्की हो. अगदी कॉन्फिडन्स ओके आणि तर आता ही जी सेमी फायनल होणार आहे येणाऱ्या 6 तारखेला आणि त्या सेमी फायनल मध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून ज्या आहेत त्या मला वाटतं सौ बनेताई तर त्यांना तुम्ही काय सांगाल बनेताई पैठणी मीच जिंकणार पैठणी मीच जिंकणार आणि ही स्पर्धा सुद्धा स्पर्धेला मीच जिंकणार. अरे वा वा खूप छान इतका कॉन्फिडन्स त्या दिवशी स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवायचाच आहे आणि खरंच सांगतो की माझ्या सुद्धा भरपूर शुभेच्छा तुमच्यासाठी आहेत आणि मी श्री बाळकृष्ण घाडी तुम्हाला असं विचारतो की तुम्हाला काय सांगावं असं वाटतं की आपल्या पत्नीविषयी आज तुमची पत्नी त्या सेमी फायनल मध्ये जिंकलेल्या आहेत आणि आता फायनल मध्ये जाणार आहे तर तुम्ही तुमच्या शुभेच्छा त्यांना कशा प्रकारे द्या त्याला खूपच आवड आहे पहिल्यापासून असं काही आपल्या कार्यक्रम असतील कुठेही तर ती हिरिरीने जाते भाग घेते
मग ते काय जिंकू किंवा नको जिंकू, अच्छा. पण ती हिरेरीने भाग घेते. म्हणजे तुमचा सपोर्ट त्यांना नेहमी असतो. असतोच, हो, support, हा. तुमचा सर्वांचा हो, सपोर्ट सगळ्यांचा असतो. support असतो. आमच्या घरातून सगळं सगळ्यांना. आताच्या येणाऱ्या स्पर्धेसाठी तुमचा तसाच सपोर्ट हो, आहे. हो. आणि ती त्या ठिकाणी सुद्धा जिंकूनच येईल. नक्की जिंकून येईल. नक्की जिंकून येईल. अच्छा अच्छा, खूप छान खूप छान. आणि मला एक प्रश्न विचारायचा की तुमचं लग्न किती साली झालं, म्हणजे आज या कमिटीमध्ये तुम्ही किती वर्ष आहात आणि लग्न करून? 89 पासून आहे. 89 पासून. आणि लग्न तुमचं 89 झालं, मी 90 इथे आलो. अच्छा अच्छा, लग्नानंतर लगेच 1 वर्षाने साईचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही साईचा कमिटीत आलेला आहात. खूप छान. आणि लग्न जे झालं ते आधी लग्न झालं नंतर प्रेम झालं की आधी प्रेम नंतर लग्न? असं म्हणजे थोडं ओळखीच्या ह्याच्यामध्येच होती. अच्छा. अरेंज marriage. त्यामुळे हा. ठरवूनच झालं सगळं. अरे वा वा, छान छान. असं प्रेम वगैरे नाही. हा. ते पण ठरवलं. हरकत नाही, तुमचा संसार अगदी सुखाचा चाललेला आहे. हो. तुम्हाला मुलं म्हणजे तुमचं जे घरकुल आहे, या घरात लागणारी जी आणखीन तुमचे अपत्य म्हणा किंवा तुमचे चिरंजीव किती, कन्या किती तुम्हाला आहे, तुम्ही एक मोठी कन्या हा ती पार्ल्याला आहे. पार्ल्याला म्हणजे लग्न होऊन लग्न झालं. झालं. हा, पार्ल्याला. म्हणजे पार्ल्याला. ती पार्ल्याला राहते आणि इथे राहतात माझ्याबरोबर माझी 2 मुलगे. काय नाव आहे मुलांचं? मोठ्या मुलगाचं नाव या सागर. पुढे, तुम्ही पण या पुढे. मोठा मुलगा कोण आहे? हा, मोठा सागर. मुलगा सागर घाडी. अच्छा अच्छा, या या या. आणि हा, मोठा आणि मुलगा सागर. दुसरा तो दुसरा हा महेश. महेश. महेश, हा. हा, छान छान छान. महेश घाडी. हा. आणि तुमचं लग्न झालं का हा, दोघांचं? दोघांची लग्न झाली. यांच्या- त्याला एक कन्या आहे. अच्छा अच्छा. ती त्याची पत्नी. या या बेटा इथे. तर ती छान कन्या छान आहे. छान छान. खूप छान. आणि ही पत्नी. या यांच्या सौ. सौ. आणि महेश घाडी, तुम्ही पण या, तुमचे सौ घाडी. येत आहेत का? हा. ठीक आहे, हरकत नाही. मला आहे ना तुमच्या या घरामध्ये बऱ्याचशा ट्रॉफीज दिसत आहेत, म्हणजे या ठिकाणी घरामध्ये कलाकार मला वाटतं कोणतरी असणारच. नाही, माझा मुलगा चांगला गातो अच्छा. आणि आणि पाणी सुनही गातो. दोघंही गातात. दोघंही गातात. खूप छान खूप छान. आपण टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. खूपच खूप छान. मला तुम्ही आई बाबांसाठी काही एक ओळ गाऊ शकता का? एकच ओळ. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का विधाता की पहचान है, ये तो सच है कि भगवान है. वा, खूप छान खूप छान, खूपच छान. आणि हिला पण आवड आहे, हा. गाण्याची आवड आहे. अरे वा, तू पण गाते बेटा. डान्स वगैरे तुझं नाव काय? तुझं नाव काय? सान्विका सागर घाडी. सान्विका सागर घाडी. वा वा. तू शाळेत जाते? हो. कितवीला आहेस? पहिलीला. पहिलीला. अरे वा वा. मग तुला काही श्लोक वगैरे येतात का? एखादा छोटासा बोल बघू. साष्टांगणमनी माझी गौरी पुत्र विनायक, अकरा स्पर्धा नित्य आयु कामात साधिते, प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, खूप छान खूप छान. खूपच छान. हे काय होतं तुम्ही आता म्हटलं ते? गणपती स्तोत्र. खूपच छान. आणि इतक्या लहान वयामध्ये संपूर्ण गणपती स्तोत्र तुझं पाठ आहे. खूपच छान खूपच छान. आणि अच्छा, कुठल्या स्पर्धेमध्ये 1 नंबर आला? डान्सच्या? मला तुझ्या काकाने सांगितलं आता कुठल्या तरी स्पर्धेत तुझा नंबर आला. डान्सच्या स्पर्धेत नंबर आला. कितवा नंबर आला? पहिला. अरे वा, हिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. खूपच छान. म्हणजे गाणं आहे, पाठांतर सुद्धा आहे, अभ्यासात सुद्धा हुशार आहे आणि प्लस नृत्य सुद्धा. म्हणजे मला वाटतं संपूर्ण संगीतच तुमच्या घरात नांदते आहे आणि सरस्वती सुद्धा तुमच्या घरात नांदते आहे. आपले दुसरे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. महेश गाडी. नमस्कार. आपलं नाव? महेश बाळकृष्ण गाडे. महेश बाळकृष्ण गाडगे. या सुचिता महेश घाडी. सुचिता महेश गाडगे. हे समर्थ महेश गाडे. समर्थ महेश घाडे. अरे वा, खूपच छान सुंदर फॅमिली आहे. आणि साक्षात समर्थ या ठिकाणी आहेत. आणि समर्थ काय सांगतात? काय म्हणतात? मोठ्याने मोठ्याने बोलूया आपण. भिवू नकोस, मी या पाठीशी आहे. आता सुद्धा समर्थ पाठीशीच तुमच्या आहे. पाठीशीच आहेत आणि ते तुम्हाला सांगतायत की भिवू नकोस,
बिनधास्त आपल्या येणाऱ्या फायनलमध्ये त्या भाग घ्या आणि विजयी व्हा असं सांगतायत समर्थ. तर एकदा आपण तुम्ही सर्वांनी आपल्या आईसाठी येणाऱ्या फायनलच्या स्पर्धेसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून. तर आता आपल्याला निघायचं आहे, बराच वेळ झालेला आहे, पण जाण्यापूर्वी आपली जी एक प्रथा आहे उखाणा, एक छोटासा उखाणा दोघांना पण घ्यावा लागेल. येतं येणार तुम्ही प्रयत्न तर करा. हा आधी तुम्ही घ्या. बघा आपल्याला कसं आहे माहिती का, आपण बाहेर कितीही जरी चांगलं खाऊन आलो तरी घरात आल्याच्या नंतर कधी कधी मेथीची भाजी ही खावीच लागते. हा मग तीच नेहमी आपल्याला तीच आहे भाजी आणि नावात सुद्धा तीच भाजी आहे, म्हणून ते नाव सोपं आहे अगदी तुम्हाला, म्हणून मी हिंट दिलेला आहे, तो घेऊ शकता. हा भाजीत भाजी मेथीची वाढती माझ्या प्रीती. अरे वा, खूप छान खूप छान. आता भारती वहिनी तुम्ही सुद्धा एक छान उखाणा घ्या. इथून प्रॉम्प्टिंग होते वाटतं. समोर बघून बोला. लावत होती कुंकू त्यात पडला मोती, बाळकृष्ण रावांचं नाव घ्यायला मला कसली भीती. मला कसली भीती म्हणतात आणि इतक्या चेहऱ्यावरती तुम्ही गंभीर झालेला आहात. हरकत नाही, पण अतिशय सुंदर उखाणा घेतला. कुंकवामध्ये लावत होती कुंकू हा त्यात पडला मोती, लावत होते कुंकू त्यात पडला मोती, बाळकृष्ण रावांचं नाव घ्यायला मला कसली भीती. खूपच छान नाव आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आणि तुम्ही काय शुभेच्छा द्याल तुम्ही सर्व, सागर गाडी, महेश गाडी, सुचिता, साक्षी, तुम्ही सगळ्यांनी एकत्र सांगा आईला काहीतरी. नाही, खूप उत्साहाने पुढे मस्त खेळतात, एन्जॉय करतात. एन्जॉय करा आणि नंबर नक्की काढा पुढे आणि खेळा, काहीतरी जिंकून या. ऑल द बेस्ट तुम्हाला. हा थँक्यू. आजीला काय सांगणार? आई जिंकूनच येईल. बघा पैठणी घेऊन येणार, नक्की जिंकून येणार म्हणजे पैठणी. आणि पैठणी तिथे घेतल्याच्या नंतर बाबांना काय करायचं माहितीये ना, आईला असं उचलून घ्यायचंय आहे ना. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. आणि समर्थ झाला आता. हा छान छान छान. तर या ठिकाणी आपण आता तुमची रजा घेतोय. तुम्हाला पुनश्च एकदा येणाऱ्या 6 तारखेच्या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद.